नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण खूप सारे विद्यार्थी आता वाट पाहत आहेत की मॅडम काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे। तर प्रथम आपल्याला नोटीस काल आलेलीच आहे PWDची, तर त्यानंतर आपल्याला ही MCCची सुद्धा अगदी काउन्सिलिंग लवकरच चालू होणार आहे आणि त्याचबरोबर स्टेटची सुद्धा आपली काउन्सिलिंग लवकरच चालू होणार आहे। तर त्याचा टेंटेटिव्ह टाईमलाईन अगदी मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगणार आहे। तर आत्तापर्यंतचा जसा ट्रेड पाहिलेला आहे लास्ट इयरपर्यंतचा, तर तो ट्रेड कसा असलेला आहे त्याप्रमाणे अगदी हा टेंटेटिव्ह टाईमलाईन आम्ही एक्सपेक्टेड काढलेला आहे, तो पूर्णपणे सांगणार आहे। तर अगदी MCCचा ऑल इंडिया कोटा आणि स्टेटचा हे सायमल्टेनियसली चालत असतं, अगदी राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3, आणि त्याचे रजिस्ट्रेशन आणि अलॉटमेंट आणि रिपोर्टिंग कसं असणार आहे ह्याच्या पूर्णपणे एक्सपेक्टेड डेट्स काढलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी MCCमधून सुद्धा काउन्सिलिंग करायचं असेल किंवा स्टेटमधून सुद्धा आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल, तर त्यासाठी कसा एक्सपेक्टेड आपल्याला हा टाईमलाईन टेंटेटिव्ह असणार आहे ते अगदी तुम्हाला स्क्रीनवरती सांगणार आहे। तर तुम्ही ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे लक्षात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्णपणे एक्सपेक्टेड डेट बेस्ड ऑन रिसेंट ट्रेड अँड आर नॉट ऑफिशियली, पण हे ऑफिशियली अशी न्यूज नाही आहे, पण हा ट्रेड असू शकतो। हा एक्सपेक्टेड आम्ही MCC आणि स्टेटचा आपल्याला काउन्सिलिंग काढलेली आणि हे तुम्ही ते पाहू शकता, पूर्णपणे मी सांगत आहे। तर हे राऊंड MCC आणि स्टेट काउन्सिलिंग असं हे पूर्ण काढलेलं आहे। तर राऊंड 1चं रजिस्ट्रेशन आपल्याला MCCचं 31 म्हणजेच उद्यापर्यंत आपल्याला होण्याची शक्यता दाट आहे। तर अगदी येणाऱ्या काळामध्ये ऑफिशियल न्यूज आली तर मी तुम्हाला अगदी ती सांगणारच आहे, पण हे आम्ही एक्सपेक्टेड बेस्ड ऑन काढलेलं आहे, हे नॉट फॉर ऑफिशियली आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या। तर 31 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत MCCचं आपल्याला रजिस्ट्रेशनचं पोर्टल ओपन राहू शकणार आहे आणि त्याचबरोबर स्टेटचं सुद्धा आपल्याला 5 ते 10 ऑगस्टपर्यंत ह्याप्रमाणे शेड्यूल असू शकणार आहे। हा एक्सपेक्टेड काढलेला आहे आणि त्यानंतर ह्याचप्रमाणे जे असू शकेल तर आपल्याला अगदी अलॉटमेंट 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट आणि रिपोर्टिंग 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट हे MCCचं असणार आहे आणि स्टेटचं आपल्याला 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट अशाप्रमाणे शेड्यूल असू शकणार आहे। तर हे राऊंड 2च्या रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे, अलॉटमेंट आणि रिपोर्टिंग त्याचप्रमाणे अगदी राऊंड 3 आणि स्टे वॅकन्सी आणि स्पेशल स्टे वॅकन्सी हे अगदी पूर्णपणे हा 4 टेंटेटिव्ह डेटचं MCC आणि स्टेट काउन्सिलिंगचं टाईमलाईन आम्ही एक्सपेक्टेड इथं सांगत आहोत। तर हे कुठलंच हे ऑफिशियली आणखीन आलेलं नाही, तर हे एक्सपेक्टेड आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण मी तुम्हाला हे आत्तापर्यंतचे जे आपले लास्ट इयर 4 वर्षाचे आहेत तर त्याच्यावरून आम्ही हा पूर्णपणे टेंटेटिव्ह टाईमलाईन डेट आम्ही हे डेट्स हे सांगत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला जवळजवळ आपली डॉक्युमेंटची पण लिस्ट पूर्णपणे तुमच्याकडे अवेलेबल झालेलीच असेल, तर व्यवस्थित तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट आहे ती व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या आणि जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही फाईलअप करून त्या ठिकाणी तुम्ही अगदी जे काही झेरॉक्स कॉपी आहेत आपल्याला 3-3 सेट्स तुम्ही आणि तुमचे फोटो हे सगळे अगदी व्यवस्थित करून ठेवा। जे विद्यार्थ्यांचं गॅप आहे त्या विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट्स तुम्ही हाताशी करून ठेवा आणि त्याचबरोबर अगदी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट्ससुद्धा तुम्ही अगदी हाताशी करून ठेवा। आणि खूप सारे असे डॉक्युमेंट्स आहेत जसं की कॅरेक्टर सर्टिफिकेट्स आहे किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट्स आहे, हे तुम्ही अगदी व्यवस्थित काढून ठेवा। आता सध्या तुमच्याकडे टाईम आहे, तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित फाईल करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला अगदी आपल्याला आता जे काही काउन्सिलिंग चालू होणार आहे MCCची किंवा स्टेटची, तर खूप अगदी फास्ट होणार आहे, कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित तुम्ही फाईल करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस किंवा रिपोर्टेशनच्या वेळेस तुम्हाला अडथळा काही येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी लवकर चालू होणारच आहेत। अगदी ऑफिशियली न्यूज आल्यानंतर मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती सुद्धा अगदी MCC आणि स्टेटची सुद्धा काउन्सिलिंगची डेट अगदी पूर्णपणे ऑफिशियली आल्यानंतर मी यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणारच आहे। असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट करा, म्हणजेच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।